पण ती बाई राष्ट्रपती आहे, ती कोणाची? उच्च लोकांची नाही, आमची उच्ची जात आहे. कायची आहे बे? हलकट हो तुम्ही, कायचे उच्च बे? आमचा शिवाजी महाराज उच्चा, आमचा गाडगे बाबा उच्चा, त्याचं जीवन. आमची ज्ञानेश्वर माऊली उच्च. हे म्हणते आम्ही उच्च जातीचे आहोत. मग तुझ्या मायनं काय 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला? तू पैदा होताना काय 3 महिने जास्त थांबला? आणि आमच्या टाइमला काय अर्जंट आलो, मी येतो मी येतो. आलं बेटा, तुम्हा महिलांना नरकाचं द्वार म्हणत. आज शिवाजीराजे, बाबासाहेब, ज्योतिबा, शाहू महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे आले. तुमच्या महिलांची सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, अव ह्या आल्या नसत्या माय तर तुम्हाला नवरा मेला ना तर विधवा बाईले जगायचा अधिकार नव्हता, तिलेही चालून मारत. काय गुन्हा केलता? साडी दे. हा राहू द्या, तिथं थांबा, उभे राहा. मिळते तिथं थांबा ना. येतं का इकडे? कॅमेऱ्यात येतात. होय, हुशार आहेत बाय. कॅमेरामन. हॅलो महाराज, मी रामदास खडसेची भाची आहे. तुमच्या कार्यक्रमासाठी पेशंट इथे आलेली आहे. कोण्या गाऊन? वरुड जवळक्याहून, गौकर्णाबाईची मुलगी. जवाईबाची आपली भाची आहे ना, रामदास खडसेची पोरगी, रामदास खडसेची भाची, म्हणजे गाडगे बाबाच्या जातीचे. जमलं. म्हणून तर त्यात पेट्रोल आहे ना, नाही तर कीर्तन ऐकायला येत नाही. डान्स असला ना तर कोणी येत, पण कीर्तन ऐकायला आल्या मनोज भाऊ न. मनोज भाऊ म्हणा लागन तुम्हाला, माझ्या तब्येतकडे लक्ष द्या ना भावा. ओके नाही तब्येत, म्हणून मी तुमच्या सारख्या माणसाला अंगाला अंग लावतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही गोड स्वभावाचे, आईवरच गेला स्वभाव. मम्मी पप्पा मारवाडी दिसला की अंगाले अंग लावत जा. कोणता मारवाडी दारू पिताना पाहिला काय रोडवर? कोणता जैन पाहिला? हा मारवाडी गुजराती पाहिला? म्हैस तुमच्या गाईचं, म्हैस तुमच्या म्हशीचं, आणि पेळे कोण निघते अकोल्या? गुजरात. स्वीट मार. या ताईचा सत्कार करा. नाही ना, करा ना. नाही नाही, हे घ्या ना. टाळ्या. बसा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. माझ्या तब्येतकडे लक्ष द्या. अरे मारवाडी, गुजराती, जैन याच्या अंगाले अंग लावत जा तुम्ही. बँकेचे साहेब भेटले, त्याच्या अंगाले अंग लावा. कॅशियर, बर कॅशियर, पैसे लक्ष्मी वास करते ना, याच्या जवळ राहिलं की. फक्त लेडीज कॅशियर असली तेव्हा अंगाले अंग लावू नका. मग 354, मग हातकडे. अरे चांगल्या माणसा, माझ्या बोल्याचा काय अर्थ आहे? तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, तुम्ही माय मावल्या फार धार्मिक राहता, मला मालूम आहे. म्हणून तुमच्या अरे वा किती उपस्थिती आहे बायाची. समजल्या नंदाई? हे तुमच्यावरचं प्रेम आहे. येता का? या. हो या. आपण आल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब, डॉक्टरीन बाई. कारण त्याच्या ड्युट्या आहेत ना हो जबरदस्त. आपल्या ड्युट्या कीर्तन आहे का? महाराजच्या पायाला का? आणि महाराज सुखी ठेवा, असं आहे. आपलं बजेट अलग आहे. आणि मी बोर होऊ देत नाही. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी. कधी कधी गौतमी ताईची ते डान्सर नाही बाई, मला लय आवडते गौतमी पाटील. भाऊ डान्स काय निरे धूम. अरे आपले पोरी नृत्य करतात. नाचणं वाईट नाही, फक्त फरक काय पडते? आपली पोरगी कुंब्याची
मराठ्याची, तेल्याची, बुद्धाची, मांगाची, वंजाऱ्याची, बंजाऱ्याची. आपली पोरगी नाचली की हे हरामखोर नाची म्हणतात. काय म्हणतात? आणि यायची नाचली की मला जाऊ द्या ना घरी आता म्हणजे यायची नाचली की हिरोईन. यायच्या पोरीनं जर दुसऱ्या जातीचा नवरा केला तर काय म्हणतात माणूस? ते पुट्टी बदमाश आहे. पैशासाठी तिनं पुट्टे खराब केले. आणि यायच्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला. सांगू काय दिल्ली पासून नाव? आपलं नाव सत्यपाल आहे. 100% सत्यच बोलतो. इस्टेट जमवली नाही. तुमच्या जिल्ह्यातला माणूस आहो मी. पैसा नाही जमवला. मला मालूम आहे जास्त नोटा जमा केल्या की माजला माणूस. हे पहा ना, महाराज लोक जेलमध्ये आहेत. नाव नाही घेत त्याचं मी, कुत्र्याचं. काल नाव घ्या तरी आमचे महाराज असे नाहीतच, आमचे बाबा असे नाहीतच. मग तुझ्या बायकोला पाठव टेस्टिंगले. काय चालू मूर्खपण. अरे मी म्हणतो माय मावल्यांनो, तुम्हाला वाचायचं आहे तर चरित्र शिवाजी महाराजचं वाचा ना जी. अहो तुकडोजी बाबाची ग्रामगीता तर न्या. 50 रुपयाची ग्रामगीता आहे माझ्याजवळ. पैसे धंदा नाही मला. पैसे कमावलेच नाही जीवनभर. मला मालूम आहे माझं जगणं असं जगा. हे शिकवलं ग्रामगीतेनं. कसं जगा, आपलं लग्न कसं करा. हे फटाके फोडणं माय लय जीवावर आलं मनोज भाऊ. पण काय करावं लागते बा मोठे माणसा, याच्यातच बर्बाद व्हा फटाके फोडू फोडू. अरे तुम्हाला जास्त शौक आहे फटाक्याचा तर तुम्ही तर सेवा करताना पेशंटची. एका फटाक्यात एका गरीबाच्या लेकराचा अंग झाकल्या जाते रे. मी ते गरिबी पाहिली बाबू. माझा मित्र होता गुजरात, त्याचं पोरग माई भांडे घाचे आणि संध्याकाळी उरलं सुरलं ते आमच्यासाठी आणत जाय. म्हणून तर मी शाकाहारी आहो. ज्या हॉटेलात अंडा आहे ना तिथंही नाही खाल्लं मी आतापर्यंत. जेवण केलं नाही. जिथं अंडा आहे ना त्या हॉटेलातही जेवत नाही. शाकाहारी. शिंपी आव ना, सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत ठेवा रे बाप्पा. त्यातला आव ना फाळतोय शिवतोय. आमच्या जातीले कोणही हलकट समजू नका सांगून देतो. गजानन नगरातल्या शिंप्याईनं कपडे शिवणं बंद केले तर तुमची ब्ल्यू फिल्म झाल्याशिवाय राहणार नाही. बिना कपड्याचे फिरसान. म्हणून सांगतो माझ्या भावांनो, जातीयवादाचा विषय आला की मला लय राग येते जी. आणि ते ग्रामगीतेनं काढलं आणि तुम्हाला आम्हाला दिशा देण्याचं काम केलं ग्रामगीतेनं. म्हणून ग्रामगीता महिलांनी वाचा. माझ्याकडे पुस्तक आहेत 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. 250 रुपयाचे. घराघरात या विचाराची पेरणी झाली पाहिजे. ज्योतिबा फुले. काय काकू जाऊन राहिले का बाहेरून येतात? काय काय म्हणणं काय? मग हे घ्या ना, हे भावाकडून देतो. ते लिहू नका तुम्ही. एवढं मोठी मेहनत घेतली. हा जाऊ दे, फेकू नको. तू काय क्रिकेटचा बॉल समजला काय? अबे उभा राह शिंद, उभा राह. तू म्हणता फेक. ग्रामगीता फेकू काय मी? तू पैदाशी फॉल्ट आहे काय? मॅन्युफॅक्चर फॉल्ट आहे काय? दीदीले दे. हाताने जाऊ दे. आता कोणी मागू नका. काकू तिथंच उभ्या राहा. कार्यक्रमानंतर मला फुकट मला पुस्तक मागू नका. हाताने. अबे दे ना हाताना हात. त्यासाठी म्हटलं इथून हाताने हात. हाताना हात दे ना. नेऊन काय द्यावं लागते ते? तुही काही नाराजी आहे काय? तू किती चंचल आहे. तू सर्कस पाहताना झाला काय तुझ्या मम्मीले? काय मॅडम? हाव ना मुंडगाव. मी शाळा शिकलो ना बेटा. हा बरोबर. काय आडनाव? खरपकार. चांगली कंपनी आहे.
माई लेख चांगली पडली तर मालक वगैरे लय समाधानी आहे. पण मा असा अंदाज आहे का दीदी लय परिस्थिती बिकट होती. तुमचं लग्न झालं तेव्हा वनवास होता, कसं जगाव का एवढी भयानक. हात दाखवा. हात दाखवा होता. आता खाऊन पिऊन ओके आहे, बँकेतही जमा आहेत. लाडक्या बहिणीचे 3,000 आले. 21च्या ची वाट पाहू पाहू थकली व बरोबर. मुंडगावची माई बहीण आहे, लेक आहे ना माई बहीण, खरपकारची पोरगी आहे. मी मुंडगावात शिकलो ना, पानठेला हॉटेल चालवली नव्या बाजारात. मी शिकलो तिथं. माझ्यावर उपकार आहेत मुंडगाववालेचे. तुमचे तर एवढे उपकार आहेत. दापकी रोड मध्ये माझा कार्यक्रम 2020 ला आलतो मी. म्हणजे सॉरी 20 वर्षाच्या अगोदर माझा कार्यक्रम झाला. आणि एक सेना महाराजचा चोंडीकर माझे मित्र आहे, भगव्या टोपीवाले, त्यांनी ठेवला होता माझा कार्यक्रम भाषणाचा. अरे त्याच्यानंतर थांब शांत राय. मला लेकराईनं गडबड केली की मी अंदाज लावतो हे लेकर चांगले कधी होतात. आई जरा प्रार्थना करत जाय ना बापा 10 मिनिटाची. मंगल नाम तुम्हारा प्रभू हाय प्रार्थना गुरुदेव थे. याच्या पुढचं म्हणा बरं एखाद्या बाईनं. हाय प्रार्थना गुरुदेव थे याच्या पुढचं म्हण. उभं राहून म्हण. उभं राहा. एकच बाई. बोल बेटा. बोला तुम्ही. आणि पाय रे गजानन. टाळ्या. हे तर लेकरू आपल्या कंपनीतलं गुरुदेव सेवा मंडळ. धन्यवाद बाळा. हे बापा उभीच आहे ना बाई. हे याले म्हणते संस्काराचा ठेवा. मी जे म्हणतो ते तिच्या पाठ आहे. नाही तर पहा आता माझा काही परिचय आहे काय मॅडमचा नाही. या भारतात बंधुभाव हाय. बस झालं ना. साडी दे तू. तू म्हणाल एवढ्या साड्या कशा आणते गुजरात वरून आल्या ना. मला काय इलेक्शन आहे का मी इलेक्शन साठी देऊन राहिलो. तिकून बटन चालू ठेवा बरं. तिकून बंद नाही करू. हॅलो ते तिकून बंद करतात. चांगली चुंगली बाई आली की मग लावतात ते. इकून बटन आहे ना. थोडीशी जाळी जुळी आली की आवाज बंद. भाषी आहे मी 5 नंबर. बरोबर. तुमचा कार्यक्रम ऐकायला वर्धेहून आली आज. हे तेही भाची तूही भाची. ती एक मोठी आहे, एक 3 नंबर आहे, ही 4 नंबर पुरी खानदान आली का हो? एक घरी आहे. बेजात झाली यायची. 5ही बहिणी आल्या का? एकच नाही आली, 4 नंबर अडगाव खुर्द. 3 आली. बरं हे नंबर किती पैदा केले ते ठेवाय ना माया. 4 5 5 तरी भाऊ झाला नाही. नाही. तरी मी तुझ्या बापाला म्हणत जाऊ बस झालं पण कायच आहे. माय लेकीले धन्यवाद. माय लेकी त्या विचाराच्या निघाल्या. माई भाची आहे बाबू. धन्यवाद ताई. याले काय कारण बा 5 काऊ घ्या माई. तुम्ही एवढ्या सुंदर बोलून राहिल्या. बाकीच्या बाया नाही बोलत. या आत्या बाईला बोलायला लावतो. बोलून दाखव. 1,000 रुपये देतो मी. बोलता येते का असं? हिला कोणताही विषय दिला तरी बोलते. याचं कारण काय बाई? रामदास खडसेची भाषी गुरुदेव सेवा भजन मंडळात आहे आम्ही. हा वय ते कनेक्शन. गुरुदेव तुम्हारे दर्शन. तुला भजनही येतात ती मन बर मग. धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया चोर धरीला पंढरीचा चोर. बाई म्हणजे पुरं म्हटलं तर म्हणजे जरा मले 1 मिनिट. आता तू बाईची जात आहे. आता हा गजानन आबा आहे. याचं वय आहे 61 की 62. आता याचा आवाज आहे. धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया चोर
लेका त्या भाजीपेक्षाही बाई आवाज तुझ्यापेक्षा बारीक आहे का नाही बारीक आहे का नाही सांग. आणि याचा त्वाला आवाज याच्यापेक्षा जाड आहे म्हणजे यानं काय म्हणावं ग झाले. बरं तुम्ही म्हणाल टोल नाक्यावरचा अशी तसंही काही नाही. याले 3 लेकरं आहेत मला 2च आहेत. बरं बाळा धन्यवाद. मला माया भाच्या भेटल्या अवघ्या आल्या. आणि या बाईचे मामा माझ्यासोबत पेटी वाजवायले 40 वर्षाच्या अगोदर होते. आणि गायक आहेत गरीब माणसं आहेत. आणि याच तुकडोजी बाबाच्या कृपेनं तिचे मामा फळबाग मध्ये नोकरीवर लावले. एका साहेबाच्या पाया लागलो. मा पेटी वादक चांगला आहे धोब्याचा आहे धोबी समाजाचा आहे याले लावा म्हटलं. त्या साहेबानं लावलं. एक कोळ्याचं पोरग डॉक्टर सर्च गडचिरोली मध्ये लागलं. म्हणून बाबू तुम्हा माय बापाचे आशीर्वाद आहेत. माय भाचीनं आनंद दिला करू. नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे पा मला पैसे कसे देतात लोक. हे 500 रुपये पाठवले. नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे ग्रामसेवक आहेत जैतपूर जिल्हा भंडारा. फोन पे वर 500 रुपये आले. आणि हे आहेत रामकिशन भोकरे सरपंच कोर्टा हिंगोली 100 रुपये पाठवले. म्हणजे मी तुम्हाला जे पैसे देतो माझ्याजवळचे आहे का. ह्या साड्या वाटतो माझ्याजवळच्या आहे का. मला लोक पैसे देतात मी वाटून देतो. आता माझा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह चालू आहे. सत्यपाल महाराज फेसबुक पेज. माझे ड्रायव्हर आहेत राजेश कांगे ते करून राहिले. कोणी आलं नसन काकू तो नवरा नशीन आला कारण तुम्ही बाया कलाकार आज जागतिक महिला दिन. मग मनोज भाऊन सांगितलं नवऱ्याला घरी झोपून ठेवलं लेकराई जो. आज आमचा दिवस आहे. एक दिन बायकोसाठी एक दिवस सासूसाठी एक दिवस मायसाठी. आज खरंच माझ्या माय माऊल्यांनो तुम्ही जीवनात परिवर्तन आणा. आजपासून बदलच पाळा. सोनं घालायचं नाही. एसटी मध्ये चोरून न्यायचा चान्सच नाही. सोनं घालायचंच नाही. अंधश्रद्धा ठेवायच्याच नाही. कोण्या महाराजचे पाय धुवून पाणी प्यायचंच नाही. कारण हे पाय धुवून पाणी पिणं हे काही योग्य आहे काय. बरं काही काही गावात तर महाराज लोकांचे अंग धुतात आणि ते अंग धुयाचं पाणी तीर्थ म्हणून पितात. समजा महाराज मुतला मग काय त्याचं मूत पिता. आपण गाडगे बाबा अरे जन्मभर पाया नाही लागू दिलं बाई या संतानं. कपडे नवे जरीचे लंगड्या लुड्या मध्ये अंधश्रद्धा काढा.